शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार। राज्यातील पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 55,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे जमा सुद्धा होतच आहेत। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर दिवसांपासून तुम्ही पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत होतात। अखेर तुमचे पीक विम्याच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून आज 16 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 55,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर दिवसांपासून तुम्ही पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत होतात। अखेर तुमचे पीक विम्याच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, 2020, 2021, 2022, 2023, 2024 आणि 2025 या 5 वर्षांचा पीक विमा आज 16 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुमचं नुकसान रब्बी हंगामामध्ये झालेलं असू द्या किंवा खरीप हंगामामध्ये तुमचं नुकसान झालेलं असू द्या, आणि जर तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल तरच तुमच्या खात्यामध्ये आज या पीक विम्याचे पैसे जमा सुद्धा होतच आहेत। परंतु शेतकरी बांधवांना, एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे जमा करणे शक्य होत नसतं। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या पीक विम्याचे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत। तर आज सर्वात पहिला टप्पा सोडला जात आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांचा समावेश आहे। 16 जिल्ह्यामधील 40 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांची आज पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। पहिल्या यादीमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। याच्यामध्ये मूग पीक असेल, उडीद पीक असेल, भुईमूग असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, बाजरी असेल, मूग असेल, मका असेल, हरभरा असेल, तुरीची डाळ असेल, अशा पद्धतीने यासोबत सोयाबीन असेल, कापाशी असेल, तूर असेल, अशा सर्व पिकांचा पीक विमा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडला जात आहे। जर तुमचा पीक विमा मागच्या काही वर्षांचा मिळालेला असेल आणि काही वर्षांचा थकीत असेल तर तो पीक विमा आता तुमच्या खात्यामध्ये सोडला जात आहे। यासोबत ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा अजून 1 रुपया सुद्धा मिळालेला नव्हता तर त्यांच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त पीक विमा सोडला जात आहे। कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे 4,000 कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी पाठवण्यात आलेला होता। हा निधी खटाखट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सोडला जात आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांचा समावेश आहे। 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँक खाते तपासायचे आहेत। पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। तर पहिल्या टप्प्यामधील ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात येत आहेत तर ते पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्हे कोणकोणते आहेत तर त्या 16 जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। सविस्तर 16 जिल्ह्यांची यादी पहा, जेणेकरून तुमची पीक विम्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट पीक विम्याचे पैसे जमा सुद्धा होऊन जात आहेत। आता बघा शेतकरी बांधवांना, तुमचा वेळ न घेता डायरेक्ट सविस्तर 16 जिल्ह्यांची यादी यासोबत ज्या 10 बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत आहेत तर त्या 10 बँकांची यादी सुद्धा पाहून घ्या। बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की काही वेळेस काही वर्षामध्ये शेतकरी बांधवांचं पावसामुळे नुकसान झालेलं होतं, काही वेळेस शेतकरी बांधवांचं रोगराईमुळे सुद्धा नुकसान झालेलं आहे, काही शेतकरी बांधवांचं मोठ्या पावसामुळे, अवकाळी पावसामुळे, काही शेतकरी बांधवांचं मान्सूनच्या पावसामुळे, तर काही शेतकरी बांधवांचं पाणी कमी पडल्यामुळे नुकसान झालेलं आहे। जर तुमचं नुकसान कोणत्याही ट्रिगरमध्ये झालेलं असेल तरी पण तुम्हाला हे पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहे। तुमची पीक विम्याची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहे। तुमची पीक विम्याची प्रतीक्षा सुद्धा संपवली जात आहे। यापुढे तुम्हाला
तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सर्वात अगोदर आज सोडले जात आहेत। त्यामुळे पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्हे तुम्ही सविस्तर पहा। जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि तुमचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला पैशांची वाट पाहायची गरज भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची नावे तुम्हाला वाचून दाखवत आहे। परंतु 16 जिल्ह्यांची नावे पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना कोणत्या पिकासाठी किती पीक विमा सोडला जात आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीक विमा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पीक विमा सोडला जात आहे त्याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे। जिल्ह्यानुसार तुम्ही यादी पाहायची आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झालेलं होतं, कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी नुकसान झालेलं होतं याची माहिती देऊन टाकतो। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची चिंता लागलेली होती आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची चिंता लागलेली होती। तर अखेर शेतकरी बांधवांची नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे पैसे आता सोडले जात आहे। शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचं काम सरकार करत आहे। शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यातच आता शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा लागलेली होती। अखेर शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। कारण 2 दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे पैसे पाठवण्यात आलेले होते। मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सही केली आणि सही केल्यानंतर सर्व बँकांकडे हे पैसे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून बँकांकडे पैसे पाठवण्यात आलेले होते। आता या बँकांच्या माध्यमातून हे पैसे 16 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 55,000 रुपयाप्रमाणे सोडले जात आहे। शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा संपली जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना पैशांची वाट पाहायची गरज भासणार नाही। खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे आणि शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करणे शक्य होत नसतं। त्यामुळे पीक विम्याचे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात। तर सध्याच्या स्थितीला पहिला टप्पा वितरित होत आहे। पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांचा समावेश आहे। 16 जिल्ह्यामधील सरासरी 40 लाख शेतकरी बांधवांना हेक्टरी 55,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत आणि शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँका पाहणार आहोत। परंतु एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची आहे। बघा शेतकरी बांधवांना सरसकट सर्व शेतकरी बांधवांना समान पीक विमा मिळणार नाही। तुमच्या शेजारच्या शेतकरी बांधवाला जास्त पैसे मिळू शकतात, तुम्हाला जास्त पैसे मिळू शकतात। परंतु एखादा शेतकरी बांधव असा असतो की त्याला कमी पैसे मिळतील। मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल की सरसकट सर्वांना समान पीक विमा का सोडलेला नाही। तर बघा शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, काही शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा, काही शेतकरी बांधवांना कमी पीक विमा अशा पद्धतीने हे पैसे सोडले जात आहेत। बघा सध्याच्या स्थितीला सांगायचं म्हटलं तर सर्व शेतकरी बांधवांना समान पीक विमा का मिळत नाही। तर बघा शेतकरी बांधवांना काही पिकांसाठी कमी पीक विमा, काही पिकांसाठी जास्त पीक विमा अशा पद्धतीने पीक विम्याचे पैसे वाटप केले जात असतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो नाराज व्हायचं काम नाही। तुमचं जर जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल, त्या पिकासाठी जास्त खर्च केलेला असेल तर तुम्हाला 100 आणि 101% जास्त पीक विमा मिळत आहे। परंतु जर तुम्हाला कमी खर्च लागलेला असेल, कमी नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला कमी पीक विमा या ठिकाणी आता वाटप केलं जात आहे। यासोबत शेतकरी बांधवांना मागच्या वर्षामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। भरपूर शेतकरी बांधवांच्या पिकामध्ये पावसाचं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं होतं। भरपूर शेतकरी बांधवांची पिके पिवळी पडलेली होती। भरपूर शेतकरी बांधवांच्या पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती। जर तुमच्या पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं असेल, पिकांची नासाडी झालेली असेल,
पीक जमीनोस्त झालेलं असेल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे. तुमची पीक विम्याची प्रतीक्षा संपवली जात आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासत नाही. आता बघा शेतकरी बांधवांना, सर्वात अगोदर ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत तर त्या जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर वाचून दाखवत आहे. सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी वाचून दाखवत आहे. जिल्हे आणि बँकांच्या यादी सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमचे पीक विम्याची पैशांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आज पीक विम्याचे पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या चर्चा आणि बातम्या सुरू होत्या. परंतु अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आणि सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण 16 जिल्ह्यामध्ये हेक्टरी 55,000 रुपयाप्रमाणे पीक विमा वाटप होत आहे. पीक विम्याची प्रतीक्षा संपवली जात आहे. परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा वाटप होत आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये परवा या पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, त्याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची पीक विम्याच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांना, सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी वाचून दाखवत आहे. जिल्हे आणि बँकांच्या यादी सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल. बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून अग्रिम पीक विमा, खरीप पीक विमा, रब्बी हंगामामधील पीक विमा सोडला जात आहे. 2020 पासून ते 2025 पर्यंतचा 5 वर्षांचा पीक विमा सोडला जात आहे. त्यामुळे ही रक्कम जास्त आहे. काही शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम मिळत आहे, काही शेतकरी बांधवांना कमी प्रमाणामध्ये रक्कम मिळत आहे. कमी पैसे मिळाले म्हणून शेतकरी बांधवांनो नाराज व्हायचं नाही आणि जास्त पैसे मिळाले म्हणून कोणत्याही शेतकरी बांधवांनी या ठिकाणी जास्त खुश सुद्धा व्हायचं नाही, कारण सर्वांना पैसे वाटले जात आहेत, परंतु कमी अधिक प्रमाणामध्ये पैसे सोडले जात आहेत. ज्यांचं जास्त नुकसान झालेलं आहे, ज्यांचा जास्त खर्च झालेला आहे, त्यांना जास्त पैसे मिळत आहेत आणि ज्यांचं कमी नुकसान झालेलं आहे, ज्यांचं कमी पावसामुळे कमी प्रमाणामध्ये तोटा झालेला आहे, त्यांना कमी पीक विमा सोडला जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत त्या 16 जिल्ह्यांच्या यादी वाचून दाखवतो. परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही खरोखर पीक विम्याचे लाभार्थी असाल, पीक विम्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा व्हावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत. बघा, पहिलं काम म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडलेला होता त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी एक काम केलेले असायला पाहिजे. ते काम म्हणजे आपल्या पिकाची पाहणी केलेली असायला पाहिजे. ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असायला पाहिजे. जर तुम्ही ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाही. परंतु ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार नाही. त्यानंतर दुसरं काम बघा, दुसरं काम महत्त्वाचं आहे. आता हे जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम म्हणजे काय, की आधार कार्ड बँकेला लिंक केलेले असायला पाहिजेत, कारण हे पैसे आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँक खात्यामध्ये सोडले जात आहेत. त्यामुळे आधार कार्ड बँकेशी लिंक असायला पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे KYC पूर्ण केलेले असायला पाहिजे. बघा, अशी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तरच पैसे सोडले जात आहेत आणि तरच तुमची प्रतीक्षा संपवली जात आहे. आता आपण महत्त्वाची कामे बघितली. आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर परभणी जिल्हा, यानंतर बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यवतमाळ असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया, भंडारा, अमरावती असेल, तर अशा पद्धतीने जिल्हे आहेत. तर या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत. सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. बघा शेतकरी बांधवांना, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता सोडले जाणार आहेत. पीक विम्याची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. बघा, व्हिडिओ असा महत्त्वपूर्ण होता. महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट पाहायला मिळत राहतील. आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, PM चा 22-23 हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. सरकारकडून पैसे वितरित होणार आहेत.